नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे तोटे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। या अगोदर आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे नेमकं काय याबाबतची चर्चा केलेली आहे। शिवाय अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये असणारं साम्य आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा आपण केलेली आहे। यानंतरचा आपला यातला जो पुढचा भाग आहे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे होणारे जे काही फायदे तोटे आहेत त्या फायद्या तोट्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रत्येक देशास फायदे आणि तोटे होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्याने फायद्या तोट्याचा प्रत्येक देशास चांगला आणि वाईट जो काही परिणाम आहे हा परिणाम त्या देशाच्या आर्थिक विकासावरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्याने त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे होणारे फायदे आणि त्याचे तोटे याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे होणारे जे काही फायदे आहेत हे फायदे नेमके काय होतात याबाबतची चर्चा करणार आहोत। त्यातील पहिला मुद्दा आहे उपभोक्त्यांचा फायदा। प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय जो काही व्यापार आहे या व्यापाराने देशातील सर्व उपभोक्त्यांना इतर देशातील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळे प्रामुख्याने उपभोक्त्याचं संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य किंवा उपभोक्त्याचं जे कल्याण आहे ह्या कल्याणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। एखादा देश किंवा एखाद्या देशामध्ये तयार न होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आणि सेवा या ठिकाणी जर आपल्याला उपलब्ध झाल्या तर लोकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे हा दर्जा उंचावत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या देशामध्ये उपलब्ध न होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतात आणि त्याचा जो लाभ आहे हा लाभ उपभोक्त्यांना होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। हा पहिला फायदा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो। दुसरा फायदा आपल्याला सांगता येतो लोकांचं कल्याण वाढतं किंवा लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वस्तू आणि सेवा उत्पादन करत असताना या उत्पादना घटकांच्या असणाऱ्या ज्या काही किमती आहेत त्या किमती जगातील सर्वच देशांमध्ये समान राहत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजेच की प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराने वस्तू सेवा आणि उत्पादन घटक यांच्या किमती जगातील सर्व देशांच्या मध्ये समान राहत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्याने ज्या देशांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा आपल्या देशामध्ये तयार न होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण इतर देशांच्याकडून आयात करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने ज्या वस्तू आपल्या देशामध्ये उपलब्ध होत नाहीत नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेमुळे अशा वस्तू तयार करत असताना अडचणी येतात अशा वस्तूंची आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करत असतो आणि प्रामुख्याने याचा परिणाम काय होतो तर सर्वच देश अशा स्वरूपामध्ये आपल्या देशात तयार न होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आयात करत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची निर्यात केली जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्याने ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगल्या वस्तूंची निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि या स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादक आपल्या वस्तूची किंमत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने कमी उत्पादन खर्चामध्ये दर्जेदार वस्तू निर्यात करण्याचा प्रयत्न उत्पादकांच्याकडून केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि याचा जो काही फायदा आहे हा फायदा ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने लोकांचं जे काही कल्याण आहे हे कल्याण या ठिकाणी साधलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्यानंतरचा तिसरा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत। प्रामुख्याने जगातील सर्वच देशांना बऱ्याच वेळेला भूकंप असेल महापूर असेल किंवा इतर ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या आपत्तींना तोंड द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे दुसऱ्या देशातील वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आणि सेवा या ठिकाणी आपण मिळवू शकतो आणि
या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड देता येतं. म्हणजेच की प्रामुख्यानं आपण पाहतो की नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडामध्ये अन्नधान्य आणि औषधं यांची आयात मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. बऱ्याच वेळेला नैसर्गिक आपत्तीमुळे काय होतं तर कच्चा माल आणि वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा तुटवडा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मदतीने भरून काढला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की नैसर्गिक आपत्तीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायदेशीर ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा चौथा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो. श्रम विभागणी तत्वाचा जो लाभ आहे हा लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घेता येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मुळातच प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार हा श्रम विभागणीच्या तत्वावरतीच आधारित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अनुकूल असणारी नैसर्गिक परिस्थिती आणि इतर परिस्थिती जर चांगल्या पद्धतीची असेल तर एखाद्या ठिकाणी उद्योग प्रस्थापित होतो आणि त्या वस्तूचं उत्पादन सर्वात कार्यक्षम पद्धतीनं आणि सर्वात कमी खर्चामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्याने श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब करून एखादा देश कमीत कमी खर्चामध्ये कार्यक्षम उत्पादन करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरण आपल्याला सांगता येते की भारतामध्ये चहा आणि कॉफीसाठी आवश्यक असणारी जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून भारतामध्ये चहा आणि कॉफीचं प्रचंड प्रमाणावरती उत्पादन होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं भारत काय करतो तर चहा कॉफीची निर्यात इतर देशांना करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं जी श्रम विभागणी आहे या श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब करून प्रामुख्यानं आपल्या देशातील नैसर्गिक साधन सामग्री आणि अनुकूल परिस्थिती यांचा विचार करून प्रामुख्यानं उत्पादन घेतलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा पुढचा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो की देणी फेडण्यासाठी प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो फायदा आहे हा फायदा विचारात घेत असताना आपण पाहतो की राष्ट्रामध्ये निर्माण होणारी जी काही देणी आहेत ही देणी फेडण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार हे सर्वात चांगलं साधन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अनेक कारणांनी जगातील प्रत्येक देश दुसऱ्या देशाकडून वेगवेगळ्या स्वरूपाची कर्ज घेत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतो आणि सुवर्ण चलनाचा अस्त झाल्यानंतर आणि प्रत्येक देशानं अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारल्यामुळं कर्ज फेडणं हे शक्य होत नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं जर हे कर्ज फेडायचं असेल तर कर्ज फेडण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं आयातीद्वारे निर्माण झालेली देण्याच्या दृष्टिकोनातून निर्यात वाढवणं हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि वस्तूच्या स्वरूपामध्ये ही जी देणी आहे ती देणी भागवली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वापर देणी फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा सहावा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो. मक्तेदारी निर्माण होत नाही. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कोणत्याही देशाची विशिष्ट उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये मक्तेदारी निर्माण होत नसलेले आपल्याला पाहावयास मिळते. कारण स्पर्धेमुळं ग्राहकांना वस्तू आणि सेवा कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशातील लोकांना वस्तू स्वस्त मिळून त्यांचं आर्थिक कल्याण साधलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की या ठिकाणी मक्तेदारीला जो काय आळा आहे हा आळा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं घातला जातो आणि हा एक त्याचा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा सातवा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो की बाजारपेठांचा विस्तार होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाजारपेठांचा विस्तार होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. देशातील वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची पूर्ण क्षमतेने जे काही वापर आहे हा वापर होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे बाजारपेठांचा जो विस्तार आहे हा विस्तार घडून येतो आणि आर्थिक विकासाला जी चालना आहे ही चालना प्राप्त होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं व्यापारामुळे आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पोषक असं वातावरण निर्माण होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं बाजारपेठांचा जो विस्तार आहे हा विस्तार आर्थिक विकासाला कारणीभूत ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा एक फायदा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपल्याला स्पष्ट करता येतो. पुढचा फायदा आपल्याला सांगता येतो की मोठ्या उत्पादनाचे जे फायदे आहेत ते फायदे देशाला प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मोठ्या बाजारपेठा या
उत्पादकांना प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उत्पादन हे केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मोठ्या उत्पादनाचे असणारे फायदे, श्रम विभागणी, मोठमोठ्या यंत्रांचा वापर या अनेक गोष्टींचा लाभ उत्पादकांना प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं मोठ्या उत्पादनाचे जे फायदे आहेत हे फायदे देशाला प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि आर्थिक विकासाला चालना प्राप्त होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो. बाजारपेठेमध्ये जी स्पर्धा आहे ही स्पर्धा वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील उद्योगांना वेगवेगळ्या देशातील उद्योगांशी स्पर्धा करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं या वेगवेगळ्या देशातील उद्योगधंद्यांच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर त्या उद्योगधंद्यांनी आपली असणारी जी काही कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता वाढवावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं उत्पादन यंत्रणा नेहमी कार्यक्षम आणि अद्ययावत ठेवावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मालाची प्रत आणि त्याचा असणारा दर्जा हा चांगल्या पद्धतीचाच ठेवावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कमी खर्चामधील आणि दर्जेदार वस्तूची निर्मिती उत्पादकांना करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. असं जर केलं तरच तो उद्योगधंदा स्पर्धेमध्ये टिकू शकतो. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं बाजारपेठेमध्ये चांगल्या वस्तू तयार करण्याची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. पुढचा फायदा आपल्याला सांगता येतो उत्पादन खर्च घटवण्यास प्रोत्साहन. प्रामुख्याने आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्माण होणारी जी काही स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक उत्पादक आपला उत्पादन खर्च कमीत कमी करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न करत असतो आणि आपला हा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तो नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो. नवनवीन उत्पादन पद्धतीचा अवलंब करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कायम नवीन संशोधन करण्यामध्ये मग्न राहत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने श्रम विभागणी आणि विशेषीकरण याला चालना मिळत असते आणि प्रामुख्याने त्याचा जो फायदा आहे हा फायदा देशाला होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की उत्पादन खर्च घटवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रोत्साहनात्मक ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर 11वा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो अप्रगत देशांचा आर्थिक विकास. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जे अप्रगत देश आहेत त्या अप्रगत देशांच्या आर्थिक विकासाला मदत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यांना विकासासाठी हवं असणारं तंत्रज्ञान, भांडवल, त्याच पद्धतीने नवनवीन यंत्रसामग्री या गोष्टी विकसित देशांच्याकडून आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आयात करता येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि या सर्व घटकांच्या मदतीनं अविकसित देशांचा जो विकास आहे हा विकास घडवून आणणं शक्य होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो विनिमय मूल्य स्थिर राहते. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं चलनाचं मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं अवमूल्यनाची जी समस्या आहे ही समस्या किंवा चलनाचं मूल्य घटण्याची समस्या निर्माण होत नाही. स्टॉक एक्सचेंज असेल, भांडवल बाजार असेल, विमा कंपन्या असतील किंवा विनिमय बँका असतील इत्यादी ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या संस्थांचा विकास या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की देशामध्ये असणारा जो काही विनिमय दर आहे हा विनिमय दर किंवा विनिमय मूल्य स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो फायदा आहे हा फायदा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यातला शेवटचा फायदा आपल्याला सांगता येतो सहकार्याची भावना वाढीस लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अनेक देश व्यापाराच्या संबंधानं एकत्र येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांच्यामध्ये असणारे जे काही भेदभाव आहेत ते भेदभाव कमी होतात आणि सहकार्याची भावना वाढीला लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने विविध देशातील लोकांचे असणारे स्नेहसंबंध वाढीला लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने सहकार्यातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. जागतिक उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं सर्व देशांच्या मध्ये सहकार्याची जी भावना आहे ही भावना निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचे होणारे हे जे वेगवेगळे फायदे आहेत या फायद्यांच्या बरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही तोटे देशाला होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात.
त्या तोट्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा सुद्धा या ठिकाणी आपल्याला करावयाची आहे. तर प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तोट्यांचा विचार करत असताना पहिला तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो की देशांची एकांगी प्रगती. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशाची प्रगती एकांगी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. काही देश उद्योग प्रधान बनतात तर काही देश हे शेती प्रधान राहत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. काही देशांच्या मध्ये व्यापाराचा विकास होतो तर काही देशांच्या मध्ये उद्योगधंद्यांचा विकास होतो तर काही देशांच्या मध्ये शेतीची प्रगती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं इतर जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांच्याकडे दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांचा विकास हा महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. जर उद्योगधंद्यांचा विकास झाला नाही तर देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं देशाचा एकांगी विकास हा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा दुसरा तोटा आपल्याला सांगता येतो परावलंबित्व वाढते. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं प्रत्येक देशाला अनेक वस्तूंसाठी दुसऱ्या देशावरती अवलंबून राहावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दोन देशातील संबंध चांगले असेपर्यंतच प्रामुख्यानं दोन्ही देशांच्या मध्ये व्यापार सुरू राहत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. किंवा बऱ्याच वेळेला राजकीय कारण, युद्ध किंवा इतर काही कारणांच्यामुळं दोन देशातील संबंध जर बिघडले तर मात्र या ठिकाणी काय होतं तर त्या देशाची निर्यात किंवा आयात याच्यावरती त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं देशाचं असणारं वस्तूंच्या बाबतीतील परावलंबित्व आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वाढत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा तिसरा तोटा आपल्याला सांगता येतो देशी उद्योग नष्ट होतात. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं तर बहुतांश वस्तूंची आयात केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये असणारे जे काही उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे या आयात वस्तूंमुळे नष्ट होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याचं कारण असं की प्रामुख्यानं आयात केलेल्या वस्तूंच्या किमती आणि देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या किमती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि याचा परिणाम म्हणून देशातील असणारे कुटीर उद्योग किंवा लघु उद्योगधंदे या आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात वस्तूंच्या मुळे नष्ट होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा तोटा आपल्याला सांगता येतो की खनिज संपत्तीचे साठे संपतात. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ज्या वेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील खनिज संपत्तीचे साठे संपत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याचं कारण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की अप्रगत देशांना आयातीच्या बदल्यामध्ये प्रामुख्यानं लोखंड, मॅग्नीज, तांबे, सोने, चांदी, पेट्रोल, कापूस, ताग इत्यादी जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल द्यावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कालांतराने काय होतं तर अशा देशातील हा जो कच्चा माल आहे या कच्च्या मालाचे साठे या ठिकाणी संपत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्यानं अप्रगत देश काय करत असतो की इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी आवश्यक कच्च्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचा परिणाम म्हणून देशामध्ये उपलब्ध असणारे खनिज संपत्तीची साठे संपत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा तोटा आपल्याला सांगता येतो गरीब देशांची पिळवणूक. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये श्रीमंत देश गरीब देशांची पिळवणूक करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रगत राष्ट्रांना हा व्यापार नेहमीच फायदेशीर ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं उलट परिस्थितीमध्ये अप्रगत देश किंवा गरीब देशांना प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार हा तोट्याचा ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अप्रगत देशांच्या विकासाऐवजी प्रामुख्याने त्या देशामध्ये असणारं दारिद्र्य, बेकारी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे गरीब देशाची जी पिळवणूक आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. सहावा तोटा आपल्याला सांगता येतो समाजाची नीतिमत्ता घसरते. प्रामुख्यानं नर्सच्या मते गरीब देश श्रीमंत राष्ट्राचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं अनेक अनावश्यक वस्तूंची आयात अविकसित देशांच्या मध्ये होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये प्रामुख्यानं अफू असेल, गांजा असेल किंवा इतर जे काही घटक आहेत ते घटक असतील हे मागासलेल्या देशांच्या मध्ये येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि प्रामुख्यानं अविकसित देशांच्या मध्ये असणारी मूळ त्यांची जी संस्कृती आहे
ही संस्कृती लोप पावत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि यामुळं समाजाची असणारी जी काही नीतिमत्ता आहे ही नीतिमत्ता घसरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा त्यांचं असणारं जे काय अकल्याण आहे या अकल्याणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि शेवटचा जो काही तोटा आहे हा तोटा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो की देशांच्या मध्ये असणारी जी काही तीव्र स्पर्धा आहे ही तीव्र स्वरूपाची स्पर्धा निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काही देशांच्या मध्ये अतिउत्पादनाची परिस्थिती निर्माण होते. देशांच्या मध्ये असणारे जे काही तीव्र स्वरूपाचे संघर्ष आहेत ते संघर्ष किंवा वेगवेगळ्या वस्तू निर्मितीमध्ये आणि तिची निर्यात करण्यामध्ये जी स्पर्धा आहे ही स्पर्धा निर्माण होत असते. आणि बाजारपेठा ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळेला अशा देशांच्या मध्ये ही तीव्र स्वरूपाची स्पर्धा निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे होणारे जे काही फायदे तोटे आहेत त्या फायद्या तोट्यांच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.